हॅलो मैत्रिणींनो, कशा आहात सगळ्याजणी? मस्तच असणार आहात. घटस्थापनेच्या 2 दिवस आधी मी डोंबिवली स्टेशनला गेलेली. म्हटलं देवीसाठी फुलं, फळं आणि भाज्या वगैरे घेऊन येऊया. तर अशी देवीच्या आगमनाची सगळी लगबग तिकडे चालू होती. म्हटलं थोडंसं शूट करूया तुमच्यासाठी. तर ही एक यात्रा अशी निघाली होती. तर मला तर काही एवढं समजलं नाही ह्याच्यामध्ये, कारण का हनुमानाचा गेटअप करून एक माणूस होता आणि मागे राम म्हणावं तर रामासारखा दिसत नव्हता तो जो काही स्टॅच्यू बनवला होता त्यांनी. आणि सीतेसारखी ती वाटत होती, पण रामासारखा हा स्टॅच्यू वाटत होता. त्यामुळे प्रत्येकाचा श्रद्धेचा भाग आहे हा. मला वाटतं केरला समाजाचं काहीतरी होतं हे. तर नक्की काय ते मला समजलं नाही, पण मी म्हटलं तुमच्यासोबत हे शेअर करावं म्हणून हा व्हिडिओ बनवला आहे. तर पहा कशी यात्रा निघाली होती आणि लोक मस्त एन्जॉय करत होते. तिकडे सेल्फी वगैरे काढत होते. हनुमान जो बनला होता ना त्याच्यासोबत सेल्फी वगैरे काढत होते. मुलांना मजाच येत होती. छान अगदी फटाक्यांची आतिषबाजी वगैरे चालली होती. लोक सेल्फीज आणि फोटोज व्हिडिओज वगैरे करत होते. तर म्हटलं आपणही एक छोटासा व्हिडिओ करून टाकावा. तर स्टेशनवरून घरी येता येता आमच्या एरियामधल्या देवीचं आगमन होत होतं. तर ते पाहायला थांबलो. हा किती सुंदर देवी बनवली आहे. खूप छान मूर्ती बनवली आहे. चला देवीचं येता येता दर्शनही झालं आम्हाला, त्यामुळे खूप बरं वाटलं. हा आहे दिवस दुसरा. तर ही अशी विळी मी घेऊन आली होती. आमच्या इकडे एक एक्झिबिशन लागलं होतं डोंबिवलीमध्येच, स्टेशनलाच होतं. तर मागच्याच आठवड्यात मी ही विळी घेऊन आली होती. तर म्हटलं आज ह्याच्यावर खोबरं किसून बघूया कसं किसलं जातं आहे. तर खूपच छान म्हणजे अशी ओट्याला लावण्याची आहे. मला ती सिस्टीम खूप आवडली. म्हणजे दरवेळी खाली बसून वगैरे किसायला आता काही जमत नाही तेवढं. तर हे ओट्याला लावून बरं इझी पडतं एकदम. तर म्हटलं घेऊया, बघूया कशी वर्क करते. आज म्हटलं काय जेवण बनवायचं विचार करतच होते. तर ह्या भाज्या आणल्या होत्या काल मार्केटमधून. तर मस्त लालबुंद टोमॅटो आहेत. म्हटलं ह्याचं सार करूया टोमॅटोचं आणि थोडी मिरचीची भजी करूया त्याच्यासोबत. तर हा मेनू ठरला. तर मग तर आता सार करण्यासाठी नारळ खवायचाच होता. तर म्हटलं आता ह्या विळीचं उद्घाटन करूया. तर आता मिस्टरांना पण खूप हे झालेलं की आज मीच हे करतो, किसून काढतो नारळ सगळे. तर 2 नारळ फोडले तसे. म्हणजे 2 नारळ फोडले ह्याच्यासाठी की नारळ किसून खाऊन असा डीप फ्रीझरला ठेवता येतो. मग आठवडाभर जसा हवा तसा वापरता येतो. आठवडा काय, मला तर 2 आठवडे पण जातो नारळ. त्यामुळे मग असे 2 नारळ किसून ठेवले. आता टोमॅटोचं सार करण्यासाठी नारळ हा लागणारच होता. तर पहा ह्या वेळीवर किती छान किसलं जातं आहे खोबरं. मस्त अगदी खून निघतं आहे आणि पटापट पण होतं आहे. त्यामुळे तुम्ही जर अशी विळी घेण्याचा विचार करत असाल तर नक्की घ्या, गो अहेड. खूप चांगली विळी आहे. म्हणजे मला तर खूप आवडली. हिचा परफॉर्मन्स खूप चांगला आहे आणि छान पटापट अगदी नारळ खवले जातात. पहा, तुम्ही पाहू शकता मस्त अगदी किसला जातो आहे नारळ. टोमॅटो आणि मिरच्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत. आता हे टोमॅटो मी कुकरला लावणार आहे, पण त्याआधी मी ते त्यांना एक कट मारून घेणार आहे. बघा, असा वरून पहिले एक आणि दुसऱ्या बाजूनी एक असा क्रिस क्रॉस असा मारून घेणार आहे कट. याच्याने काय होणार आहे की त्याची सालं आपली पटापट निघून जातील आणि मग सोलायला तो बरा पडतो. म्हणजे सालं ॲक्च्युली आपोआपच बाजूला होऊन जातात ते उकडल्यानंतर. त्यामुळे असे कट मारून घ्यायचे सगळ्या टोमॅटोजना आणि मग कुकरला असे उकडायला लावायचे. आता कुकरमध्ये पाणी घालून शिजवायला ठेवूया आपण. टोमॅटोचं सार करण्यासाठी फोडणीला ह्या 2 मिरच्या घेतल्यात आणि थोडा कढीपत्ता घेतलेला आहे. आता ह्या ज्या 2 मिरच्या घेतलेल्या आहेत, 2-3 मिरच्या घेतलेल्या आहेत, त्या अशा त्यांना स्लिट मारून घेऊया.
म्हणजे फोडणीमध्ये त्या उडणार नाहीत जास्त. आणि आपल्याला ह्या फोडणीलाच द्यायच्या आहेत, जास्त घ्यायच्या नाही आहेत. तुम्हाला जसं तिखट चालतं त्याप्रमाणे तुम्ही घ्या. आता हा जो नारळ आहे खवलेला तो मिक्सर ग्राइंडरला मी लावून घेणार आहे, कारण का नारळाचं दूध काढायचं आहे आपल्याला. तर ह्याच्यामध्ये असं ग्राइंडरला थोडंसं नारळ घालून थोडंसं पाणी घालायचं आहे आणि नारळाचं दूध बनवून घ्यायचं आहे. आता ह्याच्यामध्ये वाटतानाच थोडंसं जिरं घालायचं आहे. चार पाच लसणाच्या पाकळ्या सुद्धा घालायच्या आहेत आणि एक छोटा आल्याचा तुकडा घालायचा आहे. आता हा वाटलेला नारळ आपण एका गाळणीने गाळून घेणार आहोत, म्हणजे याचं दूध काढून घ्यायचं आहे. थोडं थोडं पाणी घालून व्यवस्थित हे नारळाचं पाणी आपण पिळून घ्यायचं आहे. तुम्हाला जेवढं टोमॅटोचं सार करायचं आहे ना त्या प्रमाणातच तुम्ही हे नारळाचं दूध पाणी घालून थोडं करून घ्यायचं आहे. म्हणजे थोडं तुम्ही वाढवू सुद्धा शकता पाणी घालून. तर असं मस्त घट्ट असं नारळाचं दूध तयार आहे. तर आता मिरचीची भजी करण्यासाठी मिरच्या आपण चिरून घेणार आहोत. तर ह्या मोठ्या मिरच्या आहेत, तर त्यांना मी मधून 2 तुकडे केलेत त्यांचे आणि परत त्या 2 तुकड्यांना मधून चिरून घेतलेलं आहे. म्हणजे तुम्हाला दिसतंय ना त्याप्रमाणे मी चिरून घेतलेल्या आहेत मिरच्या. आता ह्या सगळ्या मिरच्या मी अशा प्रकारे चिरून घेणार आहे. सगळ्या मिरच्या आपल्या चिरून झालेल्या आहेत. आता आपण बेसनाचं पीठ कालवून घेऊया. तर असं मी अंदाजे आपल्याला जेवढ्या मिरच्या बनवायच्या आहेत ना त्याच्या अंदाजानुसार आपण बेसन पीठ घ्यायचं आहे. त्यात थोडी हळद घातली आहे, थोडंसं हिंग घातलं आहे कारण का बेसन पोटाला बाधू नये म्हणून, आणि चवीनुसार मीठ घालून त्यात पाणी घालून ढवळून घेतलेलं आहे. बस, जास्त काही घातलेलं नाही आहे मी ह्याच्यामध्ये. तर असं मस्तपैकी ढवळून घ्यायचं आहे. छान अशी पेस्ट तयार करायची आहे. पूर्ण गुठळ्या त्याच्या मोडेपर्यंत चांगलं ढवळून घ्यायचं आहे पीठ जरा घट्टसंच ठेवायचं आहे, थोडं जाडसरच ठेवायचं आहे, म्हणजे त्याचं कोटिंग मिरच्यांना अगदी व्यवस्थित बसतं. आता ह्या सगळ्या चिरलेल्या मिरच्या मी एकदमच घालणार आहे या पिठामध्ये. पूर्णपणे बुडवून घ्यायच्या या सगळ्याच, म्हणजे एक एक बुडवून अशी तळत बसायची नाही आहे. सगळ्याच पिठामध्ये घालायच्या आणि चांगल्या ढवळून घ्यायच्या, म्हणजे सगळ्यांना इव्हनली पीठ लावून जातं. मिरच्या अशा व्यवस्थित घोळवून ठेवलेल्या आहेत. आता टोमॅटोच्या साराकडे वळूया. पहा सालं किती पटापट निघालेली आहेत. आपण ज्या चिरा मारल्या होत्या ना त्यामुळे ही अशी इझिली सालं निघून जातात टोमॅटोची. तर आता हे सगळे व्यवस्थित पील करून घ्यायचे आहेत आणि त्यांना मग नंतर रँडमली असे चॉप करून घेऊया, कारण का आपल्याला ते ग्राइंडरला लावायचे आहेत. ग्राइंडरला त्यांची चांगली पेस्ट करून घ्यायची आहे.
आता आपण मिरचीची भजी करून घेऊयात। कढईत मी तेल घेतलेलं आहे, खूप जास्त तेल नाही घेत मी, अगदी भजी ते तळल्या जातील इतकंच तेल मी वापरते। तर गॅस ऑन केला आहे। आता हे तेल चांगलं तापलं का आपण ह्याच्यामध्ये भजी मस्तपैकी कुरकुरीत तळून घेऊयात। आता ही अशी एक एक मिरची सुट्टी सुट्टी करून तेलात तळायला टाकायची आहे, म्हणजे मिरची एकमेकांना चिकटणार नाही आणि मग छान कुरकुरीत तळली जाते अशी सेपरेट सेपरेट असली का। आता एका बाजूला आपण टोमॅटो ग्राइंडरला लावून घेऊया, चांगली पेस्ट करून घेऊया त्याची सार बनवण्यासाठी। तर आता आपली भजी मस्त सोनेरी रंगावर तळली गेलेली आहे। आता आपण हिला काढून घेऊया। मस्त कुरकुरीत झाली आहे, अशी सोनेरी रंगावर तळायची म्हणजे छान कुरकुरीत होते आणि मीडियम आचेवरच तळायची आहे। गॅस अगदी मोठा नाही ठेवायचा की नाहीतर मग ती अगदीच वरून जळून जाते आणि आतमध्ये कच्चीच राहते। त्यामुळे मीडियम आचेवर व्यवस्थित तळून घ्यायची आहे आणि चांगली गोल्डन रंगावर तळून काढून घ्यायची आहे। पहा मस्त कुरकुरीत भजी तयार झालेली आहे। तुम्हाला आवाज दाखवते मी, हा किती मस्त आवाज येतोय तिचा कुरकुरीतपणा जाणवतो आहे। आता आपण टोमॅटोचं सार करूया। तर मी एक भांडं ठेवलं आहे, तेल तापल्यावर त्याच्यामध्ये जिरं राई असं घातलेलं आहे, थोडंसं हिंग पण घालायचं आहे। आता मिरची आणि कढीपत्ता सुद्धा फोडणीला घातलेला आहे। आता केलेली टोमॅटोची पेस्ट सुद्धा आपण त्याच्यामध्ये घालून घेऊया। आता घालूया थोडी हळद, मीठ घालून घेऊया चवीनुसार आणि आता मी घालणार आहे मसाला, म्हणजे आपला जो रेग्युलर जेवणाचा मसाला असतो ना, मिक्स मसाला घातलात तरी चालेल, तो मसाला घालून घ्यायचा आहे। तुम्हाला जेवढं तिखट आवडतं त्याप्रमाणे तुम्ही मसाला वापरा। आता मी घालणार आहे गुळाची पावडर, किंवा तुम्ही गूळसुद्धा घालू शकता, गुळाचा खडा असेल तो पण टाकू शकता। तर माझ्याकडे गुळाची पावडर आहे त्यामुळे मी गुळाची पावडर घालते। त्याच्याने काय होतं ना, अशी जरा एक आंबट गोड तिखट अशी छान चव येते साराला, त्यामुळे गुळाची पावडर घालायचीच आहे, त्याच्याने चव खूप चांगली येते टोमॅटोच्या साराला। आता तुम्हाला हवं तेवढं पाणी घालून घ्या याच्यामध्ये आणि ढवळून चांगलं झाकून ठेवा उकळेपर्यंत। छान उकळी आली आहे बघा। तर आता ह्या स्टेजला आपण घालूया नारळाचं दूध। नारळाचं दूध ॲड करून घ्यायचं आहे। त्याच्यात लगेच नारळाचं दूध घातल्यावर लगेच त्याचा कलरही किती चेंज होतो बघा, आणि किती छान कलर येतो साराला।
ते खूपच सुंदर दिसतंय बघा. नारळाचं दूध घातल्यानंतर जास्त वेळ ह्याला उकळवायचं नाही आहे, म्हणजे ॲक्च्युली उकळी येऊच द्यायची नाही आहे. तर उकळी यायच्या आतच गॅस बंद करून टाकायचा आहे. आपलं सार, टोमॅटोचं सार रेडी आहे. तर मी आता जराशी चव घेऊन बघते, मीठ वगैरे व्यवस्थित लागलं आहे का. कारण का आंबट वस्तूला ना मीठ थोडंसं आपल्या नेहमीच्या रेग्युलर प्रमाणापेक्षा थोडंसं जास्तच लागतं. त्यामुळे मीठ कमीच होतं माझ्या अंदाजानुसार. तर मी परत अजून मीठ थोडंसं ॲड केलेलं आहे. आणि आता मी फायनल टेस्टिंग करणार आहे, कसं झालं आहे सार ते. वाटीत घेऊन आता मी पिते आहे, तुम्हाला सांगतेच मी कसं झालं आहे ते. वाह, मस्तच झालेलं आहे. माझ्या एक्सप्रेशन्सवरूनच तुम्हाला कळत असेल, खूप सुंदर झालेलं आहे सार. यम्मी. आमच्या घरात तर हे सगळ्यांना खूप आवडतं, अगदी वाटी वाटी घेऊन पितात. तर असं आपलं माझा आजचा मेनू तयार आहे. टोमॅटोचं सार आणि मिरचीची भजी आणि ह्याच्यासोबत भात. तर इतकं छान लागतं ना हे कॉम्बिनेशन, खूपच छान आहे. तुम्हीसुद्धा ट्राय करून बघा आणि आवडलं तर मला नक्की कमेंट करून सांगा आणि एकदा नक्की ट्राय करून बघा. तर तुम्हाला आजचा माझा हा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की सांगा आणि आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. बाय.